श्री स्वामी स्वामी समर्थ। समर्थ। स्वागत आहे तुमचे माझे या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 6 मार्च 2026 म्हणजे शुक्रवारी आहे। संकष्टी चतुर्थी ह्या भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानला जातं। असे मानला जातं की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातलं दुःख कमी होतात आणि आनंदाने समृद्धी मिळत असतो। भक्त या दिवशी व्रत करतात। संकष्टी हा शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारा असं होतं। म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थना करतात आणि त्यांची जीवनातला संकट दूर करण्याकरता प्रार्थना करतात। धार्मिक मान्यता देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थी व्रत केले होते। तेव्हापासूनच हे व्रत बालसुखी, मानसिक शांती, यश आणि अडथळा दूर करण्यासाठी विशेषतः कुलदानी मानलं जातं। या दिवशी भगवान गणपतीच्या पूजा केल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होतं आणि कुटुंबाच्या सुख शांती टिकत राहतो। तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। संकष्टीची हे व्रत सूर्योदयापासून सुरू होतं आणि चंद्रदर्शन झाल्यानंतर पूर्ण होतं। म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचं मानलं जातं। चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपतं असं पूर्ण होतं आणि संकष्टी चतुर्थीच्या या दिवशी चंद्रोदय जी वेळ आहे ते 9:12 असणार आहे। यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचे आहे आणि त्यांची पूजा करून मग व्रत सोडायचे आहे। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू। ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रकाश, पितृदोष, ग्रहदोष, शत्रू पीडा तर नष्ट होणारच, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपली पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू टाकायची आहे, कोणती वेळात टाकायची आहे याच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायला विशेष महत्त्वही दिले जातं। यावेळी वेळातली स्थान मनाला शांती आणि प्रसन्न करतो। या स्थान दिवसभराच्या पूजेसाठी शरीराला आणि मनाला शुद्ध करतो। त्यामुळे भक्त गणेशाची पूजा अधिक मनोभावे करू शकतात। संकटी चतुर्थीच्या व्रताच्या सुरुवात करण्याचे अगोदर हे स्थान आहे ते या व्रताला एक प्रमुख भाग आहे। आता आपल्याला हातामध्ये अक्षदा आणि फुलं घेऊन गणपती बाप्पाच्या नामस्मरण हे करायचे आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे आहे। पण हल्ली सुद्धा धावपळीपणे जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य नसेल, म्हणूनच आपल्याला घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे आहे। हे स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याने पुण्य तर प्राप्त होणारच आहे आणि पण आपल्याकडून झालेली कळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तही मिळणार आहे। आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरूणमध्ये आपल्याला गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे। आता आपल्याला आंघोळीचे पाणीही काढायचं, जर शक्य असेल तर थंड पाण्याने
स्नान करा आणि कोमट पाणी घेतलं तरी चालणार आहे. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिला वस्तू जी आपल्याला टाकायच्या ते म्हणजे लाल चंदन. आता तुमच्याकडे लाल चंदन असेल तर लाल चंदन टाका, नसेल तर तुम्ही पिवळा चंदन टाकलं तरी चालणार आहे. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळसुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. तीळ हे गणपती बाप्पांच्या अतिशय प्रिय. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे. आणि जेव्हा पण आपण काळे तिळापासून काही उपाय किंवा सेवा करतो तर यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रकाश, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतं. कारण तिळाला दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच आपल्याला पंचगव्य सुद्धा आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. आता पंचगव्य तुम्ही अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा अगदी अंगाला चोळलं तरी चालणार आहे. आता पंचगव्य म्हणजे काय तर गाईच्या दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टीच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. गाईची संबंधित या 5 गोष्टीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात पंचांगाशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही. खेड्यापासून ते शहरापर्यंत कोणतेही धार्मिक स्थान, शुभकार्य, पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं. पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो. म्हणूनच तुम्ही अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य टाकू शकता किंवा अंगाला चोळला तरी चालेल आणि मग आंघोळी केलं तरी चालणार आहे. आता हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल तर तिथे पूजाच्या साहित्य मिळतं. तिथे तुम्हाला सहज छोट्या पंचगव्याच्या बाटल्या आहेत त्या भेटून जाणार आहेत. तर या सर्व वस्तू जे आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. आपल्याला स्नानही करायचे. पण बरेचदा लोकांना चुकीच्या पद्धतीनं स्नान करतात. यामुळे सुद्धा त्यांना केलेली उपायाच्या कोणतेही शुभ फळ प्राप्त होत नाही. म्हणूनच आपल्याला काय करायचे, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचे, 1 मग पाणी आपल्याला डाव्या खांद्यावर टाकायचे आणि यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान हे करायचे. हे स्नान करत असताना निरंतर आपल्याला ओम गणपतये नमः, ओम किंवा श्री विघ्नहर्ताय नमः किंवा गंगेच्या, यमुनेच्या, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी सिंधू करो हा स्थान मंत्र आहे. या 3 मंत्रापैकी कोणतेही 1 मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आहे. आपल्याला स्नानही करायचे आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो ना त्याच्याबरोबर मंत्राचा जप करतो. यामुळे आपल्या तनाबरोबरच आपल्या मनाच्या सुद्धा शुद्धीही होत असतो आणि पवित्र मनाने केलेली प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतो. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकाशातला प्रकाश, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढी दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद.